तर जुईची फुलं देवाला घालतात सकाळ सकाळी. छान वास आहे ना. या लागलाय आता पावसाळ्यात हळूहळू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ओमकार आणि त्याचा डाडा चाललेला आहे माझ्या नंदुबाईंच्या घरी, त्यामुळं आज त्यांचं लंच तिकडंच होईल. मी आणि पूर्वा घरी आहे, पण आमच्या दोघींचा पण असा खास प्लॅन आहे संध्याकाळचा. ते दोघं जाऊन आल्यानंतर आम्ही दोघी बाहेर जाऊ आणि स्वयंपाकाचा आज काही घाट नाही आहे. ही दोघं तिकडं जेवतील आणि पूर्वा आता आमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते तिच्या आवडीचं. पूर्वाला कुकिंगची फारशी आवड नाही, खूप रेअरली ती करत असते, पण तिला बेकिंग फार आवडतं आणि आज खूप छान असा ती पास्ता बनवती आहे. मे बी पास्ताच असेल. मी विचारते तिला काय बनवती आहे, कारण मलाही काही फारशी आयडिया नाही आहे. सो यस, ती अगदी मस्त मजेत आपलं हे सगळ्या गोष्टी बनवत असते. पूर्वा आज काय स्पेशल काय पाहिजे का? थोडंसं. 4 वाजलेले आहेत. घरची सगळी कामं आवरलीत, विश्रांतीही झालेली आहे आणि आता मी आणि पूर्वा चाललेलो आहोत ज्वेलरी शॉपमध्ये शॉपिंग करण्यासाठी. राखी पौर्णिमा येत आहे. बहीण भावाचं अतूट नातं जपणारा हा सण, प्रेम व्यक्त करणारा हा सण. मी आधीपासून त्यांना सवय लावलीच आहे की तुम्ही दोघं एकमेकांना छान असं गिफ्ट देत जा म्हणून. आणि त्या व्यतिरिक्त ती दोघं एकमेकांना असं थँक्यू नोटही लिहित असतात, छान कार्डही बनवत असतात. पूर्वा नेहमी ओमकारला चॉकलेटही देत असते. आता पाऊस थोडा थांबलेला आहे, त्यावेळेत आम्ही जाऊन येतो. तिथं जर काही छान ज्वेलरी असेल पाहण्यासारखी तर तीही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आम्ही ऑटोची वाट बघतोय आणि 5 मिनिटात निघू. पाऊस नाही आत्ता खूप पडला आणि थांबलाय थोडा, त्यावेळेस जाऊन येतो. खूप गर्दी होती. हा पूर्वा, अजून काहीतरी घ्यायचं होतं पण इतकी गर्दी असल्यामुळे आम्ही म्हटलं की वीकडेज मध्ये येऊ, वीकेंडला गर्दी आहे. हॅपी लोणी स्पॉन्ज डोसा आणि कॉफी तर त्या ज्वेलरी शॉपमध्येच पिऊन आले. पूर्वाला घरात चहा प्यायचा होता असं वाटतं. हां, तू पण ट्राय कर. तसा माझा आणि राखीचा फारसा काही संबंध नाही, पण काय कोणास ठाऊक मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. जेव्हा राखीचे असे स्टॉल असतात ना, मी तिथे जाते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या राख्या निरखून पारखून पाहते. अशा रंगीबेरंगी आणि नवीन आलेल्या राख्या बघायला खूपच छान वाटतं. असं आज आलेली आहे पूर्वाला घेऊन, कारण तिला ना ओमकारसाठी खूप छान अशी राखी घ्यायची आहे. तिनं ओमकारसाठी त्याला आवडेल अशी राखी चूज केलेली आहे. बहीण भावांना एकमेकांच्या आवडीनिवडी पक्क्या माहिती असतात नाही का. 2 महत्त्वाच्या गोष्टी घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो ना, त्या घेऊन झालेल्या आहेत. खूप छान अशी राखी घेतलेली आहे आणि मुलांसाठी गिफ्टसुद्धा. आणि शेजारीच फ्रूटचा स्टॉल दिसला. स्टॉलवर लिहिलं होतं की होलसेल फ्रूट्स म्हणून आणि फ्रेशही वाटले. तर पूर्वाना तिच्या आवडीचे फ्रूट्स घेते आहे. पूर्वाला अधूनमधून माझ्याबरोबर असं बाहेर यायला आवडतं, शॉपिंग करायला आवडते आणि मीही खुश असते, कारण हळूहळू तिला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात आणि ती स्वतःहून येते ना, याचा आनंद मला तर फार असतो. जवळच भाजी मार्केट होतं आणि तशाही मला खूप कमेंट्स आल्या होत्या की पूनम, भाजी मार्केटमधून ना भाज्या घेत जा, स्वस्त आणि फ्रेश मिळतात. मलाही पर्सनली खूप आवडतात भाजी मार्केटमध्ये जाऊन भाज्या घ्यायला, पण पावसाळ्याचे दिवस असतात आणि स्टार बाजारमधून ग्रोसरीसुद्धा आणायची असते ना, त्याचबरोबर भाज्याचं कामसुद्धा होऊन जातं म्हणून मी तिथून आणत असते. एकत्र सगळं काम होऊन जातं, थोडं बरं पडतं आणि वेळही वाचतो म्हणून तिथून घेते. आणि असं जेव्हा बाहेर पडते तेव्हा मार्केटमधून आणत असते. सुरुवातीला तर मी पिंपरी मार्केटमध्ये खूप वेळा गेलेले आहे आणि भरपूर भाज्या आणायची. असं या भाजी मार्केटच्या समोर किराणा सामानचं दुकानसुद्धा आहे. तिथे एक चक्कर मारते, काही गोष्टी घ्यायच्या त्याही घेते आणि एकदा बघून घेते की सगळ्या वस्तू कशा असतात वगैरे, प्राईज वगैरे सुद्धा, म्हणजे एक आयडिया येईल नाही का. अशा शॉपमध्ये येऊन मी फारसं कधी किराणा घेतलेला नाही आहे. खूप वेळा डीमार्ट किंवा स्टार बाजारमध्ये जाणं झालं. बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी मी इथून घेतलेल्या आहेत आणि खूप छान मिळाल्या. आता आम्ही घेतोय फुलं. येस, मी काय करते, जेव्हा मार्केटमध्ये जाते ना, अर्धा किलो फुलं घेऊन येत असते, फ्रीजमध्ये ठेवते आणि बरेच दिवस देवाला वापरता येतात. घरी मी फुलांची झाडं लावलेली आहेत. अधूनमधून थोडी फुलं त्यालाही येत असतात.
बऱ्यापैकी सामान आम्ही घेतलेलं आहे आणि मुलांसाठी काय ज्वेलरी घेतली आहे ना ती घरी गेल्यावर दाखवते आणि त्याची प्राईस पण सांगते. हॅलो फ्रेंड्स, किती वाजले? 7:10 मिनिटं कमी आहेत. 4च्या आसपास आम्ही गेलो होतो. 4 सव्वा 4 वाजले होते जाता जाता आणि 7च्या आसपास घरी आलेलो आहोत. काय काय घेऊन आले ते दाखवते. पहिली गोष्ट दाखवते, म्हणजे ज्यासाठी मी गेले होते ना ती गोष्ट दाखवते. तर चांदीची चेन गळ्यात घालायची. ही आहे 18 इंचेस आहे. याच्यामध्ये 22 इंचेस, 24 आणि हे 18 वाली होती. पूर्वा म्हणाली मला ही पाहिजे, म्हणजे लेंथ त्याची. आणि जाड वगैरे खूप छान आहे, असं नाही की नाजूक. आणि खूप व्हरायटी होत्या पण त्या फारशा काही आवडल्या नाही. ही सिंपलवाली तिला खूप आवडली. आणि याची प्राइस आहे, चेनची प्राइस आहे 1650 रुपये. छान आहे, दिसते आहे ना? खूपच छान आहे, मला आवडली हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कडं. ऍक्च्युली 2 चेन घ्यायच्या होत्या मला, पूर्वाला एक, ओमकारला एक. पण काय झालं, तिथं चेनच अवेलेबल नव्हत्या आणि ज्या होत्या खूप मोठ्या मोठ्या अशा होत्या आणि लेंथला पण लांब होत्या आणि एवढ्या मोठ्या बरं दिसत नाही मुलांना, तर मी ती नाही घेतली. आणि दुसरी गोष्ट ही घेतली आहे, हातातला कडा. ह्याला कुठंच जॉईंट नाहीये, हे बघ. आणि असं म्हणतात की राईट हँडमध्ये हा असा म्हणजे कडा घालावा म्हणून, आणि त्याच्यामुळं मी आज चांदीचं घेतलंय. आणि या कड्याची प्राइस आहे 3203 रुपये. तर बऱ्यापैकी छान आणि जाड आहे, छान वाटेल पूर्वाला घातल्यानंतर. तर ह्या 2 चांदीच्या खूप छान वस्तू मी आणलेल्या आहेत. काय झालं, एखादं टॉय मुलांना घेऊन द्यायचं म्हटल्यानंतर मी मागच्या वेळेला म्हणाले होते की 1000-1500 पासूनच टॉय सुरुवात होतात आणि जे आवडतात ते जवळपास 2000 पर्यंत जातात. मुलं 4च दिवस खेळतात, 5व्या दिवशी ते कुठंतरी पडलेलं असतं. आणि मुलंही थोडी थोडी मोठी होतात ना आजकाल. टॉयनं खेळणं पूर्वाचं तर कमीच झालंय. तिला ते टेडी बेअर म्हणजे सॉफ्ट टॉयज असतात ना ते 4वाले ते आवडतात. एक 4-5 घेतलेले आहेत आणि तिच्या रूम मध्ये आहेत. म्हणून म्हटलं टॉय 1000-1500 रुपयाचे घेण्यापेक्षा, आणि कपडे तर खूप झालेले आहेत आणि ते वापरतही नाहीयेत, कारण शाळेचा ड्रेस दिवसभर घातलेला असतो, आल्यानंतर पटकन घालतात, साधा ड्रेस आहे आणि ट्युशनला वगैरे जातात. आणि कुर्ते वगैरे तर खूप झालेत सणावाराचे. त्यामुळे मला असं वाटलं की आता आपण ना थोड्या अशा गोष्टी घ्याव्यात. आणि तुम्हाला बऱ्याच वेळेला मी अशा ज्वेलरी शॉपमध्ये जातेली दिसेन. चांदीच्या बऱ्याच गोष्टी घेत असते अधूनमधून मुलांसाठी, किंवा एखाद्याला गिफ्ट घ्यायचं असेल तरी. US मध्ये असताना अशा गोष्टी फारशा मिळायच्या नाहीत. आणि टॉय वगैरे, कपडे वगैरे भरपूर शॉपिंग झालेली आहे, हाऊस पण पूर्ण झालेली आहे, पण ह्या गोष्टींची झाली नव्हती. त्यामुळं तुम्हाला असं वाटेल की पूनम सारखी ज्वेलरी शॉपमध्ये जाते आणि असं काहीतरी घेऊन येते. कमेंट ही एक आली होती की पूनम तू अशा गोष्टी घेतेस ना साध्या वगैरे, तर तसेच पैसे जातात आणि आपल्याला कळत नाही. त्याच्याऐवजी सोनं चांदी ह्याच्यामध्ये तू इन्व्हेस्ट करत जा आणि कधी ना कधी त्याचा उपयोग होतो. तर येस, ही वस्तू घेतलेली आहे. घरी एखादी नवीन गोष्ट आणली की मी ती देवासमोर ठेवत असते. अगदी सोनं चांदीच नव्हे तर आपल्या गार्डनमध्ये लागलेली एखादी फळभाजी असेल आणि पहिलं ते हार्वेस्ट असेल तर ते सुद्धा मी देवासमोर ठेवत असते. मला खूप छान वाटतं. पूर्वानं ओमकारासाठी अशी ही राखी घेतलेली आहे. तिथं खूप व्हरायटीच्या राख्या होत्या, पण पूर्वाला ओमकारची आवड निवड माहिती आहे. तिला माहिती होतं की म्हणजे ही ओमकारला नक्कीच आवडेल. ब्लू कलर वगैरे त्याला आवडतं. आणि मेहंदीचे कोन, यस, पूर्वाला मेहंदी काढायला सुद्धा खूप आवडते आणि आवर्जून 2 कोन तिने घेतलेले आहेत. ही फुलं संपेपर्यंत अनेक चक्कर होतेच मार्केटमध्ये. त्याच्यानंतर केळी, आरतीला जेव्हा मंदिरात जाणार आहे तेव्हा प्रसादासाठी केळी घेऊन जाईन. आणि ह्या सगळ्या फ्रेश भाज्या. इथं शेवग्याची शेंग दिसेल. आठवड्यातून एकदा शेवग्याची शेंग मी करते. खूप हेल्दी आणि चांगली असते असं रिसेंटली मी ऐकलं आहे, त्यामुळं बऱ्याच वेळेला अधूनमधून शेवग्याची शेंग बनवते आहे. त्यानंतर कांदा पाव, पूर्वाला सूप वगैरे बनवायचं होतं. आणि पुदिना, फ्रेश भाज्या आणलेल्या आहेत. पटपट ठेवते आणि चला फ्रेश होते. स्वयंपाकसुद्धा मला करायचं आहे.